हाय फ्रेंड्स, मी अर्चना. माझ्या कला खाद्य किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण सर्वांना आवडेल अशी आणि फक्त 10 मिनिटात तयार होणारी रेसिपी बघणार आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक बटाटा, तो साल काढून घ्यायचा आहे आणि ज्या किसणीनं आपण आलं किसतो त्या किसणीनं बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे आणि तो पाण्यामध्ये टाकून ठेवायचा आहे, म्हणजे त्याचा स्टार्च सगळं निघून जातं आणि बटाटा लाल पडत नाही. मी 20 ते 25 आळूची पानं घेतलेत, त्याचा रोल केला आहे आणि त्याला सुरीनं असा कट करून घेतला आहे. बारीक व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं आपण कट करून घ्यायचा आहे. आणि वाटण्यासाठी आपल्याला आलं, मिरची, लसूण हे जिरे लागणार आहे आणि हे सगळं आपण वाटून घ्यायचं आहे. एका कढईमध्ये तेल गरम करायचं, त्यामध्ये मोहरीची फोडणी द्यायची, जिरे टाकायचे. ते चांगलं तडतडलं की जे आपण वाटण तयार करून घेतले ते वाटण टाकायचं. ते छान परतलं गेलं की त्यामध्ये हळद टाकून ते पण हलवून घ्यायचं. त्यामध्ये आपण आळूची पानं जी चिरून घेतली होती ती टाकायची, चांगली मिक्स करून घ्यायची आणि जो बटाटा आपण पाण्यामध्ये टाकला होता तो चांगला पाणी निथळून घ्यायचा आणि व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा. आणि एक लिंबू पिळून घ्यायचं. त्यामध्ये लिंबू अशासाठी पिळायचं की आपल्या कोणाकोणाला आळूची वडी खाल्ल्यामुळे घशाला खवखव होते, त्यामुळे आपण एक अख्खं लिंबू पिळून घ्यायचे. यामध्ये मी 1 ग्लास पाणी ओतले. आपण बघूयात ते किती घट्ट होते ते, नाहीतर आपण अजून थोडं पाणी ओतूयात त्यामध्ये. हे जर आपल्याला घट्ट वाटते म्हणून मी अजून अर्धा ग्लास पाणी ओतलं आहे त्यामध्ये. आता याला अशी उकळी येऊ द्यायची व्यवस्थित. यामध्ये आपण 1 चमचा ओवा टाकायचा आहे, कारण यामध्ये आपण बेसन पीठ घालणार आहे. बेसन पीठाने पोटाला त्रास होऊ नये म्हणून ओवा टाकायचा. ओवा टाकल्यामुळे आपल्याला पोटाला त्रास होणार नाही. यामध्ये आपण 2 चमचे साखर टाकायची, म्हणजे आंबट गोड अशी छान चव लागते. त्याला छान उकळी आली की 1 वाटी बेसन पीठ टाकायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. त्याला छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्याच्या गाठी बनवू द्यायच्या नाहीत. व्यवस्थित असं एकसारखं हलवत राहायचं, म्हणजे त्याच्या गाठी होत नाहीत. मग याला 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. 5 मिनिटं झाली की त्याला एकदा अजून हलवून घ्यायचं. छान हलवून घ्यायचं, म्हणजे कढईला लागणार नाही आहे. डाळीचं पीठ टाकल्यामुळे ते लगेच कढईला लागू शकतं, त्यामुळे व्यवस्थित हलवून घ्यायचे 5 मिनिटानंतर आणि परत झाकून ठेवायचं एकदा 5 मिनिटासाठी. आता 5 मिनिटं झालेत की छान आपलं शिजलेले पीठ बघा अशा पद्धतीने कढईला साईडला सुटलेले. आता मी पोळपाटाला तेल लावून घेतले. या आपण तयार झालेलं पीठ यावरती पसरले आणि व्यवस्थित थापून घेतले. अशा पद्धतीने व्यवस्थित थापून घ्यायचे. थंड झाल्यावरती त्याच्या छान अशा चौकोनी वड्या पाडून घ्यायच्यात. अशा पद्धतीची वडी जर केली तर मुलांना खूप आवडते आणि पटकन होते. फक्त 10 मिनिटात तयार होणारी आपली रेसिपी ही. बघा अशा पद्धतीने वडी तयार होते. इतकी सुंदर लागते वडी ही. बघा अजिबात चिटकली नाही आहे आणि चवीला तर इतकी सुंदर लागते की पाहुणे आले आणि पटकन काय करायचं म्हटलं तरी आपण ही वडी करू शकतो. आता ही वडी आपण तळूयात. त्यासाठी तेल गरम करायचं, त्यामध्ये जिरे टाकायचे आणि वडी टाकून घ्यायची त्यामध्ये. अशा पद्धतीने जास्त तेल पण लागत नाही आहे. वडी टाकून घेतली की त्यावरती थोडंसं लाल तिखट टाकायचं, म्हणजे तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल तर नाही टाकलं तरी चालेल, फक्त तेलात परतले तरी चालेल. लाल तिखट, मीठ टाकायचं आणि व्यवस्थित छान अशी परतून घ्यायची तेलामध्ये. अशा पद्धतीने जर वडी केली तर आपण फिश फ्रायलाही मागे सरकवेल इतकी सुंदर वडी तयार होती आहे. एकदा खाल्ली तर ही चव तुम्ही कधी विसरणार नाही. आणि अशा पद्धतीची वडी केली तर तुम्ही आठवड्यातून एकदा काय 2दा म्हटलं तरी करून खाऊ शकता. आणि ही वडी कमीत कमी 1 आठवडा टिकू शकते, खराब होणार नाही आहे. फ्रीजच्या बाहेर 3 दिवस राहते आणि फ्रीजमध्ये 1 आठवडाभर राहते. यावरती आपण कोथिंबीर टाकून व्यवस्थित सर्व करूयात. बघा किती सुंदर दिसते. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.